हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्षांना 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, नार्वेकरांच्या विनंतीनंतर सुप्रीम कोर्टाचा निर्णय। बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत ठाकरे गटाचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांची पार्टी, नितेश राणेंचा विधानसभेमध्ये गंभीर आरोप, बडगुजर यांच्यावर कारवाईची मागणी। भेट झाली असेल किंवा फोटो व्हिडिओ मॉर्फ असेल, पण माझा सलीम कुत्ताशी संबंध नाही, सुधाकर बडगुजर यांनी राणेंचे आरोप फेटाळले। बॉम्बस्फोटातील आरोपीसोबतच्या पार्टी प्रकरणाची एसआयटी चौकशी लावू, नितेश राणेंच्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। सुधाकर बडगुजर यांच्यावरील आरोपानंतर नाशिकमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट आक्रमक, ठाकरे गटाकडून नितेश राणेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न, तर शिंदे गटाचंही बडगुजर यांच्या विरोधात आंदोलन। बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता पॅरोलवर बाहेर, सलीम कुत्तावर 1993 मध्ये आरडीएक्स भारतामध्ये उतरवल्याचा आरोप। बडगुजर तर छोटा मासा, त्याच्यावर कुणाचा वरद हस्त याची चौकशी करा, विधानसभेत दादा भुसे यांची मागणी। बीड जिल्ह्यामधल्या जाळपोळ प्रकरणात 2 दिवसामध्ये एसआयटी स्थापन होणार, जयंत पाटलांच्या मागणीनंतर गृहमंत्री फडणवीसांची विधानसभेत घोषणा। पप्पा घरी लवकर या, आपलं घर जळतंय, जाळपोळीवेळी माझ्या लहान मुलाचा फोन, आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितली आपबीतीची कहाणी। जाळपोळ घटनेमध्ये आतापर्यंत 278 जणांना अटक, माजलगाव मधील 40 तर बीड मधील 60 गुन्हेगार फरार, जात धर्म न पाहता कडक कारवाई करणार, फडणवीसांचं आश्वासन। आदित्य असं करेल वाटत नाही, चौकशी तर कुणीही लावेल, आम्ही यातून गेलोय, दिशा सालियन प्रकरणावरून शर्मिला ठाकरेंकडून पाठराखण। ललित पाटील गुन्हेगार, त्याची विश्वासार्हता काय, पोलिसांनी पळवून लावल्याच्या ललित पाटीलच्या दाव्यावर फडणवीसांचं उत्तर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वरळीमधून लढावं, नाहीतर मी ठाण्यातून लढतो, आदित्य ठाकरेंचं पुन्हा आव्हान। विरोधी पक्षातील कोणत्याही आमदाराला निधी नाही, सत्ताधाऱ्यांकडून निधी वाटपात भेदभाव, अंबादास दानवेंची टीका। निधी वाटपावरून काँग्रेस आमदारांमध्ये नाराजी, काँग्रेसच्या वडेट्टीवार, पटोले, चव्हाण आणि थोरातांनाच निधी दिल्याचा आमदारांचा आरोप। नोंदी न मिळालेल्या मराठ्यांसाठी जानेवारीमध्ये कायदा आणू, आरक्षण देणार, मराठा आरक्षणावरून बच्चू कडू यांचा मोठा दावा। जरांगेंकडून सरकारला 17 डिसेंबरचा अल्टिमेटम, लेखी आश्वासनानुसार काय केलं ते सांगा, नाहीतर तुमचा आमचा संबंध संपला, जरांगेंचा इशारा। मराठा कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींना धक्का पोहोचला, मंत्री छगन भुजबळ यांचा आरोप। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।